सहलीला जायचा जायचा सहलीला. सो हे गाइस, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. सो गाइस, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आम्ही जाणार आहे ट्रिप साठी आणि तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठे निघालो ट्रिपला. आणि गाइस, गेट रेडी फॉर एंडलेस एंटरटेनमेंट. ओके, लेट्स गो फॉर द ट्रिप. खूप मजा येणार आहे, सगळ्यांनी ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा. आणि गाइस, फायनली आपले 4 ब्लॉग सलग येणार आहेत. एक झलक 4 सलग ब्लॉग आपले येणार आहेत. आणि गाइस, कंटेंट आपल्याकडे आता भरभरून आहे, कारण आता आम्ही कोलॅब केलेला आहे आमचे ब्लॉग्स युट्यूब चॅनलला. सो गाइज, वी आर गोइंग टू डू समथिंग क्रेझी टुडे. वी आर वेटिंग चालले आमची आमच्या बाकीच्या मुलाची. त्यांनी आम्हाला 6ला सांगून आता 8 जरी वाजलं तरी ते पधारलेलं नाहीये. तीच होती ज्यांनी आम्हाला सांगितलं 6ला आवरा म्हणून. 6ला आवरून बसा. आम्ही आवरून बसलो आणि 8 वाजले तरी तिथं बॅगा पॅक झाल्यात. गाडी पॅक आहे, फक्त त्याला स्टार्टर लावायचं आणि माणसं बसायचे त्याच्यामध्ये. ते आलेले आहेत, 6ला बोलून 8ला यायला लागलेत आणि असं करायला लागलेत जसं सगळ्यात पहिला ते झालेत. इथं 6ला उठून आम्ही आलो इथं. आता हे पधारायला लागलेत गाईज. सो त्यांचं वेलकम करूया आपण आपल्या व्लॉग्स मध्ये. से हाय. मी तर 6ला पावडर लावून बसलो. पावडर लावून बसलो. तूच वेळ करत असणार आहेस तू. तर गाइज, आम्ही आता थांबलेलो आहे मध्ये रस्त्यात, कारण आता दुसरी गाडी आमची येत आहे मागणं. आणि कुठं थांबलो का ती? रंकाळा तलाव जवळ. फायनली आमची गाडी आलेली आहे अँड वी आर गोइंग फॉर द ट्रिप. हाय करा, हाय. चला, आम्ही शॉर्टकट ना आलोय. नाश्ता करायला. मोरया. पहिला स्टॉप घेऊन आपण वडापाववर ताण मारायला निघालो. तर चला गाईज. काय मारणार? ताव ताव तान मारायचं. गाईज, कुठला वडा आहे? चकुलीचा वडा. चकुलीचा वडा तनु खायला आले इथं. चकुली वडा सेंटर मध्ये आला गाईज. चकुलीचा वडा खाणार आहे. जे ब्लॉग्स मेंबर चटणी वाटताना आल्या. आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आहे. डिस्क्लेमर टाक. पान खाल्ले. पान चुन्याचं आहे. नाही साधं पान. साध्या पानाचं नान खात असते. ती चुना लावते. आता मला माहित आहे, मी म्हैस पानवाला आहे. मी खायचं काम करणार. जन्नत सजाई मैंने तेरे लिए. खुदाई तेरे लिए दुनिया तेरा मेरा फरसाना. फायनली आम्ही इथं एक ब्रेक घेण्यासाठी थांबलेलो आहे. आणि एक असंच जांभळाचं झाड इथं दिसलेलं आहे आम्हाला. आणि मस्तपैकी जांभळं काढे काय जांभळं तोडायच्या कोशिश मध्ये गाडी घेऊन या माग. इथं जांभळ काढताना प्रॅक्टिस चालू आली आहे. गाडीवरती चढून जांभळ काढलं जाणार आहे आता. हा, हिरो आयुष पाटील झाडावर चढायला लागलात आणि इथं सगळे वेटिंग खायला थांबलं. जांभळं खावा गाईच. चुकून जर इथं त्यांचा मालकाला अशा तऱ्हेने एक गट्टा काढून पनू शिंदेनी विजय प्रकार केला आहे. तर वहिनी किती पाहिजे नुसतं बोला. सुट्टी नॉट. झाड काढल तो आता. गाइज, आता आम्ही दुसरा ब्रेक घेतलेला आहे आणि इथं मस्तपैकी एन्व्हायरमेंट आम्हाला दिसत आहे. फोटोशूट पण करायचं आहे. आणि हे बघा, तर गाइज, दुसरे युट्यूबर आमचे पुढे गेलेले आहेत आणि आम्ही मागणं निघालेलो आहे. आणि इथं घसारा आहे खूप. पुढे गेले आमचे. सी द एन्व्हायरमेंट यार. वो गाइज, तिथं केक आहे बर्थडेचा. ब्राउनी, डार्क ब्राउनी, ऍडव्हेंचरस तनुश्री. जागारला आम्हाला इथं काहीतरी मिळालेलं आहे. व्हॉट इज दिस?
माहित असेल कोणाला तर कमेंट करा काय आहे ते. तर ऍडव्हेंचरस रस्ता झालेला आहे. ऍडव्हेंचरस तनूला या डबळ्यात ढकलून द्यायचा आता. द्रॉत झालं द्रॉत हबीबी. पायाचे निशाण कुठल्या तरी अॅनिमलचे इथं आलेले आहेत आणि हा अॅनिमल हाच आहे. तर फायनली आम्ही आलोय देवबाग मध्ये आणि का ओरडतात कारण आनंद व्हायला लागलाय, खूप भूक लागल्या गाईज आणि आम्ही आता लवकरच पोहोचतोय. रस्ता काढला काय फायनली आपण आलोय लोकेशन वरती आणि पोहोचलोय हॉटेलच्या पार्किंग मध्ये कष्टाने. सो गाईज चला आता जाऊया आपण जेऊया. सो गाईज फायनली आम्ही आलेला आहे आमचं लगेच घेऊन. आता आम्ही निघालेलो आहे हॉटेलच्या रूम मध्ये. तर तिकडे आपण भेटू. आणि आमच्या आत्या बघा इथं. सगळे आता भुकेला लागले. 3 वाजल्यात गाईज, आता जेवायचं भूक लागली. सो गाइज हम आ चुके हैं होटल में और गाइज ये देख सकते हो. सो गाइज ये है हमारी रूम. तर गाइज हे आपली खोली आहे आणि बघू शकता तुम्ही TV पण आहे इथं. यू कॅन सी द वॉशरूम गाइज. हाय हाय जोरात आहे. खूप मोठी वाईट गोष्ट झाली आहे. आम्हाला इथं 2 रूम भेटल्यात आणि एक डोम भेटला, तो पण तिकडे लागला. असू दे तिकडं जायचं. हे झालं का? गुड टू सी द हॉटेल अँड द व्ह्यू. गाइज ही दुसरी रूम आहे. इथं काकी राहणार आहेत. सी द व्ह्यू. सो गाइज दिस इज आवर लंच. मासा पाहिजे तुला? हे आमचं आहे हॉटेलच्या बाहेरचा असा एरिया आहे आणि आमच्या तिथं 2 रूम भेटल्या तुम्हाला सांगितलं आणि इथं एक डोम भेटले. सो आम्ही ठरवले की आम्ही सगळे कझिन्स इथं बसणार आणि हे अशी रूम आहे बघा. ए सगळे हाय करा. हाय वेलकम टू आवर रूम गाईज. अशी आहे ही रूम आणि इकडे बघा. वनक्कम भाई लोग गाइस तुम्ही बघू शकता किती शांत वातावरण आहे. इथं कोण सुद्धा नाही आहे. गाइस सुट्टी असावी तर अशी बाय टॉपची सुट्टी आहे. गाइस सगळं क्लायमेट तर ओके आहे पण भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, फक्त डोक्यात पडायला नको माझ्या. सो गाइस अभी हम जा रहे हैं बीच पर. लुक अगेन गाईज अँड आता आम्ही निघालो बीचवर. सो चला आपण भेटूया. आपण आता निघालो बीचवर. सकाळचाच आउटफिट आहे. आपण आलोय कोकणातला और महाराष्ट्रातल्या खूप ब्युटिफुल पार्टमध्ये, दॅट इज द कोकण. सो आपण आलेलो आहेत आणि इकडे सगळे आहेत. से हाय टू एव्हरीवन. आणि सगळेजणी रेडी वगैरे होणार आहेत आणि हा आहे बीच जिथे आम्ही निघालोय. चला गाईज आता आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय आणि हे बघा खूप मजा यायला लागल्या गाईज. लेट्स गो इन द ओशियन. नॉट ओशियन, सी. रिव्ह्यूज. हाऊ वाज द डे? Very nice. We are enjoying. थँक्यू थँक्यू. येस. आणि हा लाटा. आणि हा लाटा. पुढे काय? पुढे काहीच नाही बोलायला म्हणून आता तुम्ही वाटा सोडा. Say hi. चाललंय बघा. ह्याला बुडवलेलं पूर्ण आणि आता त्याचा खड्डा हे करायला लागला. प्रणव शिंदे गो अहेड. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. त्याला उठण्याची हळद, आम्ही उठण्याची आंघोळ घालतोय आता. सो गाइस फायनली आता आम्ही बीचवरनं जाऊन आलेलो आहे. आता आम्ही जेवायला आलेलो आहे. तर आम्ही इथं जेवायला आलेलो आहे. सो गाइस काय खाणार आहेस? मच्छी मी तर पॉपुलेट.
पापलेट. गाईज आम्ही आता फ्रेश होऊन आलो हॉटेलमध्ये खायला. तर सुरमईची फुल थाळी आपण मागवलेली आहे आणि आता आपण खाणार आहे फिश ॲज युजल कोकण स्पेशल. चॉकलेट खात नाही, चॉकलेट खातो. येस, पण मी टेस्ट करीन ना तुमच्याकडं. सकाळी आम्ही देणार नाही हावरे. गाईज फायनली थाळ्या आल्या. तनू खा. झिंगाटवरती नाचून आमचा आजचा डे खूप छानपणे सेलिब्रेट झालेला आहे आणि तुम्हाला हा व्लॉग आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आम्हाला कमेंट्समध्ये. तर उद्या भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.